स्नेहाच्या दिव्यात वात तेवते तेजाची, स्नेहाच्या दिव्यात वात तेवते तेजाची, वसुबारस म्हणजे पूजा धेनुवासराची। दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कोणाचा आई बापाचा, दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घाली काठी। हे गाणं जर ऐकलं तर आपल्याला पहिल्या दिवसांची आठवण येते। गाईच्या अंगी असणारी उदारता, वात्सल्यता, प्रसन्नता आणि समृद्धी तुम्हाला सर्वांना लाभो ही सदिच्छा स्वामी महाराजांना प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। वसुबारस या सणापासून दिवाळीची सुरुवात होत असते। धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी वसुबारस सण हा साजरा केला जातो। या दिवशी गाई आणि वासराविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपादृष्टी हमेशा आपल्यावर राहावी यासाठी सुद्धा हे पूजन विधिवत केलं जातं। गाई वासराची विधिवत पूजा केली जाते आणि तेव्हापासून दिवाळी पर्वाला सुरुवात होते। तर या वर्षी रमा एकादशीच्या दिवशी म्हणजे 9 नोव्हेंबर 2023 रोजी वसुबारस सण हा साजरा केला जाईल। आपल्या हिंदू धर्मामध्ये गाईला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे। धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचं वास्तव्य आहे। तर मंडळी, यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आलेली आहे। तर ही रमा एकादशी दिवाळीच्या आधी येते, ती खूप शुभ, धन, समृद्धी आणि वैभवदायक मानली जाते। त्यामुळे मंडळी, आपण ही वसुबारसेची पूजा जी आहे ती आवर्जून मांडायची असते। तर याची मांडणी कशी करायची ते पाहूया आपण। तर पूजेसाठी मी इथे एक पाट ठेवून घेतला। तुम्ही चौरंग ठेवू शकता किंवा पाट ठेवू शकता। पाटावरती मी थोडंसं सजवून घेतलं आणि त्यावरती हिरवं गवत पण टाकून घेतलंय, कारण गौमातेला गवत खूप आवडतं, तिचा चाराच तो आहे, त्यामुळे मी गवत पण टाकून घेतलं आणि फुलांनी थोडंसं सजवून घेतलं। वर्षात येणाऱ्या सगळ्या एकादशींना भगवान श्री विष्णूंचं पूजन केले जातं, पण रमा एकादशीला विष्णूंचा 8वा अवतार म्हणजे बाळकृष्णांचं पूजन केलं जातं। त्यामुळे मी इथे बाळकृष्णांची मूर्ती पण ठेवून घेतली आणि आपले घरातले बाळकृष्ण आहेत त्यांचं सुद्धा पूजन करायचं असतं। आता बाळकृष्णांची मूर्ती पण ठेवून घेतली मी आणि गाई वासराची मूर्ती आहे माझ्याकडं, ती पण ठेवून घेतली। मी ती हॉलमध्ये ठेवत असते, तर तिचंच पूजन करते मी। मंदिरामध्ये मी अजून छोटीशी मूर्ती नाही आणलेली गाई वासराची, तर माझ्याकडे ही मूर्ती होती, त्यामुळे मी आत्तापर्यंत गाई वासराची छोटी मूर्ती घेतली नव्हती। तर यावर्षी मी छोटी मूर्ती घेणार आहे आणि तिची मंदिरामध्ये स्थापना करणार आहे। तर सगळ्या गोष्टी ह्या एकदम होत नसतात। संसार आहे म्हटल्यानंतर आपण कितीही केलं तरी संसाराला कमीच पडतं, तर आपण हळूहळू केलं तरी काही हरकत नाही। देव म्हणत नाही तुम्ही मला लगेच असंच करा आणि तसंच करा। तर इथे मी सगळ्यात आधी गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेते। आधी पाण्याने अभिषेक घातला आणि त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने अभिषेक घातला। आता एकदा गणपती बाप्पांना पुन्हा पाण्याने स्वच्छ धुवून आणि कोरड्या कपड्याने पुसून घेते आणि त्यांना तांदळावरती स्थान देऊन त्यांचं पूजन करून घेते। तर कुठलीही पूजा करायची म्हटलं की दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण पूजेला सुरुवात करायची असते। तर दिव्याला हात लागन त्यामुळे मी साईडला एक दिवा लावून घेतला आणि मग इथे स्थापना करते, सगळे देवांना स्थान देते आणि मग दिवा व्यवस्थित लावून घेते। तर गणपती बाप्पांना मी तांदळावरती स्थान दिलं, हळदी कुंकू फूल वाहिलं आणि जास्वंदीचं फूल आहे मस्त झाडाला आलं होतं, तर त्याला पण मी आता गणपती बाप्पांना वाहते। तर गणपती बाप्पांना अभिषेक घालताना, त्यांची पूजा करताना ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आणि नाही चालं तर गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आणि त्यानंतर तुम्ही हळदी कुंकू वाहताना गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू वाहते, गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल वाहते असं म्हणत साधे सिंपल भाषेमध्ये आपण पूजा केली तरी पण देवापर्यंत पोहोचते। त्यानंतर आता इथे मी बाळकृष्णांना पण अभिषेक घालून घेते आता। तर तुम्ही जर अभिषेक घातलेला असेल किंवा नसेल तर तुम्ही नुसतं पाण्याने अभिषेक घातला तरी पण चालतं, पंचामृताने अभिषेक घाला, पाण्याने घाला, नुसती पाण्याने आंघोळ घातली तरी पण चालते, काही हरकत नाही। मनी भाव तिथं देव, मनात भाव असणं खूप महत्त्वाचं आहे। आपण पूजा कशी करतो त्याला महत्त्व नाही, मनातले भाव पाहतो देव। बाळकृष्णांना अभिषेक घालताना तुम्हाला कुठले मंत्र येत असतील तर ते तुम्ही म्हणू शकता, नाहीतर आपले नित्यसेवेचं पुस्तक असतं त्यामध्ये सगळे मंत्र स्तोत्र दिलेले असतात, सगळे प्रकारचे मंत्र असतात, त्यामध्ये तुम्हाला खूप सोपं जातं त्यामध्ये मंत्र म्हणायला। तर ते पुस्तक तुमच्याकडे असेल तर खूपच चांगलं, दिवाळीलाही आपल्याला पूजा करायला खूप सोपं पडतं। बाळकृष्णांना अभिषेक घातल्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतलं, एका पानावरती तांदूळ ठेवले, हळदी कुंकू वाहिलं, बाळकृष्णांना वस्त्र घातलं, त्यांना हळदी कुंकू अक्षता वाहिल्या, माळ घातली। आता त्यांना थोडंसं छान असं सजवून घेतलं मी। आता कुठलीही पूजा करायची म्हटलं की घंटीशिवाय आपली पूजा पूर्ण होत नसते, घंटी वाजावीच लागते, तर घंटीचा सुद्धा खूप मान असतो। तर एका पानावरती मी थोडेसे तांदूळ ठेवले आणि तिथं घंटीला सुद्धा स्थान देते
आणि घंटीची पूजा करून घेते। आता दिवा मी साईडला ठेवला होता, तर त्या दिव्याला सुद्धा इथं मी मध्ये स्थान देते आता, कारण दिवा कधीही खाली जमिनीवर ठेवायचा नसतो, एखाद्या कापडावर किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती त्याला स्थान द्यायचं असतं। तर दिव्याला मी इथे थोडंसं पानावरती तांदूळ ठेवले, दिवा ठेवून घेतला, हळदी कुंकू वाहिलं आणि दिव्याला फूल वाहिलं। तर दिव्याची सुद्धा पूजा करायची असते। आता गाई वासराची मूर्ती आहे, तिला मी हळदी कुंकू अक्षदा वाहते, फूल वाहते आणि बाळकृष्णांना पण मूर्ती आहे, तर तिला सुद्धा हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचे। तर ही गाई वासराची मूर्ती आहे, ती मला माझ्या मैत्रिणीने गिफ्ट केली होती। तर तुम्हाला अशी जर कोणी गिफ्ट केली तर ती खूप शुभ फळ देणारी असते, आपल्यासाठी खूपच चांगली असते ती। आपलं घर सदैव लहान लेकरांनी धनधान्यांनी भरून राहतं। मारवाडी समाजामध्ये तर लेक नवऱ्याच्या घरी जाताना, नांदायला जाताना तिला ही मूर्ती देतातच, कारण असं म्हणतात गाई वासराची मूर्ती आहे ती मातृत्वाचं प्रतीक आहे। असंही म्हटलं जातं, ज्याच्या घरामध्ये गाई वासरू असेल त्याचं घर हमेशा भरून राहतं, त्या घराचं गोकुळ होतं, लेकरा बाळांनी भरलेलं राहतं ते घर। त्यामुळे गाईच्या स्वरूपामध्ये गाई वासराची पूजा केली जाते। त्या घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याची कधीही कमी पडत नसते। आता वसुबारसेच्या दिवशी आपल्याला 12 दिवे लावायचे असतात आणि धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावायचे असतात। तर तुम्ही बघू शकता मी ते 12 दिवे लावून घेतलेत आता आणि धूप दीप दाखवते, आरती करायची। आता वसुबारसेचं थोडक्यात तुम्हाला मी महत्त्व पण सांगणार आहे। वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे 12वा दिवस। त्याचबरोबर वसुबारस या दिवशी गायीची पूजा केली जाते, म्हणून या दिवसाला वसुबारस म्हणून ओळखलं जातं। वसुबारस सण हा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी नाही तर त्यांच्या उत्पन्नाचं एक प्राथमिक स्रोत असतं। त्याचबरोबर असेही मानतात की या दिवशी देवी लक्ष्मी, संपत्तीची देवी, गायीच्या स्वरूपामध्ये रूप धारण करत असते। लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद घेण्यासाठी गायीची पूजा करतात। वसुबारस म्हणजे अश्विन कृष्ण द्वादशी हिंदू महिन्याच्या अश्विन पंधरवाड्याचा 12वा दिवस। याची पौराणिक कथा अशी आहे, जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यावेळेस त्यामधून 12 रत्न निघले होते, त्यापैकी कामधेनू निघली होती। तर कामधेनूपासून 5 गायी तयार झाल्या होत्या, तर या गायी इच्छा पूर्ण करणाऱ्या गायी होत्या। तर वसुबारसेच्या दिवशी ज्या गायीची पूजा होते त्या गायीचं नाव आहे नंदा। तर या दिवशी लक्ष्मी माता गायीचं स्वरूप धारण करते, म्हणून या दिवशी हा सण साजरा केला जातो। तर मंडळी, वसुबारसेच्या कहाणीचं पुस्तक सुद्धा मिळतं आणि तेच नाही तर यूट्यूबवर सर्च केलं तर यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला कहाणी मिळून जाईल। तर कहाणी सांगायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे। तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। तर मंडळी, आपल्याला दिवाळीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर घंटीचं बटन आहे ते पण दाबा, म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील। तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।